students of Shiv Sai Universal School. We are from class 8, class 6. So we have come here to take the interview of a person who is a priest as well as a teacher. So we are here with Vivek Ubarande sir. So let's start the interview. तर सर्वप्रथम जय गजानन मोहन. जय गजानन. तर मी सर्वात पहिले तुम्हाला एक प्रश्न विचारू इच्छिते की आपण आता आपला परिचय करून द्यायचा. नमस्कार, माझं नाव विवेक पांडुरंग उभारंडे. बुलढाण्यातच माझा जन्म झाला आहे, बुलढाण्यातच लहानाचा मोठा झालो आहे. सुरुवातीच्या काळात गजानन महाराज मंदिरामध्ये पूर्ण वेळ सेवेकरी होतो आणि मग आता सध्या मी गांधी प्राथमिक शाळा बुलढाणा येथे सहाय्यक शिक्षक म्हणून कार्यरत आहे आणि सोबतच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ बुलढाणा नगर सहकार्य म्हणून सुद्धा माझ्याकडे दायित्व आहे. सर, तुम्ही मंदिरामध्ये कशा प्रकारे काम करत होता व तुमचा एखादा अनुभव सांगा प्लीज. मी साधारण 11वीत असताना म्हणजे सन 2000 साली तेव्हा मंदिराची स्थापना झाली. छोटंसं मंदिर होतं, पण ती मूर्ती इतकी रेखीव होती की ती म्हणजे शेगावची जी मूर्ती आहे त्याच्याशी एकदम मिळती जुळती ही मूर्ती होती. त्याच्यामुळे आपसुकच सगळ्यांना आकर्षण, तसं मलाही त्या मूर्तीचं आकर्षण होतं. मग 11वीत असताना मी संध्याकाळी फक्त दर्शनाला म्हणून जायचो. मग त्याच्यानंतर 2 वर्ष माझ्या DEDला गेले. त्या कालावधीत काही मी मंदिरात जाऊ शकलो नाही. पण जेव्हा DED होऊन परत आलो तेव्हा मग आमचे सोबतचे काही मित्र राहायचे की ते शेगावला पायी जायचे. इथून बुलढाण्यावरून मंदिरावरून एक टीम निघायची. मग त्यांनी म्हटलं मला की चलतो का. मग आपली एवढी श्रद्धा नव्हती की बाबा पायी जायचं, पण एक अनुभव म्हणून की बाबा एवढं अंतर पायी जायचं तर काय अनुभव येतात ते फक्त पाहण्यासाठी म्हणून, किंवा असं म्हणा एक सहल म्हणून मी गेलो त्यांच्यासोबत. मग ते गेलो, ते मला ती आवडच लागली, तो छंदच लागला. मग असं 15 दिवसाला, महिन्याला असं इथून पायी आम्ही जायचो आणि मग त्या वारी करत करत मग हळूहळू त्या मंदिरातले जे जुने काही सहकारी होते ते चांगले पक्के मित्र झाले आणि मग असं त्या मंदिरात रुळलो. तर साधारण माझ्या जवळपास 50च्या आसपास पायी वाऱ्या इथून बुलढाण्यावरून झाल्या असतील आणि खामगाव ते शेगाव तर मग त्या खूप झाल्या, 100च्या वर आकडा असेल. तुमच्यासाठी प्रार्थना म्हणजे काय? प्रार्थना म्हणजे माझ्यासाठी ज्या कुठल्या देवाला म्हणा किंवा व्यक्तीला तुम्ही पूजत असाल की तुम्ही शांत डोळे मिटून त्या देवाचं आराधना करणे, किंवा त्या संत महात्मा असेल किंवा तुमचे आईवडील असतील. जर तुम्ही कोण्या देवाला नसाल मानत, किमान तुमच्या आईवडिलांचा चेहरा डोळ्यासमोर आणून तुमच्यासाठी जी सृष्टी तुम्हाला दाखवली त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करणे आणि मनोभावे त्यांची सेवा करणे आणि सोबतच आपल्या समाजाची, आपल्या राष्ट्राची सेवा करणे. मंदिराचे संस्थापक कोण होते? मंदिराचे संस्थापक दिनकरराव कुलकर्णी, दिनकरराव वामनराव कुलकर्णी. तुम्हाला प्रार्थना करण्याची प्रेरणा कुठून मिळाली? प्रार्थना करण्याची प्रेरणा मिळाली मी जेव्हा शालेय वयात होतो, म्हणजे साधारण 8वी 9वी असं, तर तेव्हा मी स्वामी विवेकानंदाचं खूप आकर्षण होतं. त्यांची खूप पुस्तकं वाचायचो मी. अजूनही माझ्याकडे भरपूर पुस्तकं आहे. ती पुस्तकं आणून ठेवायचो. मोठमोठाले ग्रंथही मी वाचलेले आणि स्वामी विवेकानंदांपासूनच मला पहिले ध्यान करायची प्रेरणा मिळाली. मी ध्यान करायचो. 1-1 तासभर मी ध्यान स्थितीत राहायचो. या रामकृष्ण आश्रमामध्ये जायचो. जेव्हा त्यांचं ध्यानाची जी वेळ असायची, रविवारी घ्यायचे ते कार्यक्रम आणि मग तिथूनच प्रार्थना करायची प्रेरणा मिळाली. मंदिराचे पहिले पुजारी कोण होते? मंदिराचे पहिले पुजारी होते हरिभाऊ गाडेकर. प्रार्थनेने तुमच्या जीवनात कोणते बदल झाले? मी सुरुवातीच्या काळात माझा स्वभाव खूप रागट होता. मी आक्रमकही होतो. म्हणजे मी ते म्हणत नाही का, ईट का जवाब पत्थर, असं माझा स्वभाव होता. मी ऐकत कधीच कुणाचं नव्हतं. मी आईवडिलांचं पण नव्हतं ऐकत.
आणि बंडपणा तर इतका होता, ओतप्रोत भरलेला होता. पण जेव्हापासून मी म्हणजे मंदिराच्या सान्निध्यात आलो, ध्यान करायला लागलो, प्रार्थना करायला लागलो, त्याच्यानंतर माझ्या स्वभावात आज खूप बदल झाला. आज कोणी माझ्या अंगावर शेणही फेकलं तर मी शांत राहू शकतो. इतका बदल माझ्यात झाला की संयम खूप आला आता. तुम्ही मंदिरामध्ये कधीपासून महाराजांची सेवा करता? मी 2003 पासून. प्रार्थना केल्यावर तुम्हाला कसं वाटते? प्रार्थना केल्यावर शांत वाटतं, दिवसभराचा थकवा निघून जातो आणि रिलॅक्स वाटतं. एखादं चांगलं काम जर आपल्या हातून घडलं असेल तर त्याचं समाधानही वाटतं. तुम्ही महाराजांची सेवा कशा प्रकारे करता? मी आता पूर्वीच्या काळी होतो तर मी सकाळपासून जायचो. सकाळी मंदिराची झाडझूड करायची. काही म्हणजे जसं शेगावच्या मंदिरात कुठे कचरा दिसला की ते लगेच झाडतात, तसं दिवसभर करायचो मी. रात्रीच्या वेळेला मग आरतीला उपस्थित राहणे, मंदिर झाडून पुसून काढणे, काही उत्सव असले, सण असले, मग त्या मंदिराची सजावट करणे. पण आता वेळ कमी असल्यामुळे आता संध्याकाळच्या वेळेला फक्त जातो, जे आपल्या वाट्यावर जे काही कामाला असेल ते करायचं. म्हणजे मोठमोठे उत्सव असतात त्याच्यात मग पूर्ण वेळ सहभागी होतो. तुम्ही भक्तांशी संवाद कसा साधता? भक्तांशी संवाद माऊली म्हणूनच साधतो. मग ते स्त्री असो, पुरुष असो, लहान मुलगा असो, वयाने ज्येष्ठ असो, त्यांना माऊली म्हणूनच सामोरं जाऊन त्यांच्याशी संवाद साधतो. या सेवेतून